फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. मी 2 दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता कारण मला बरं पण नव्हतं. जेवण वगैरे जाऊन नव्हतं राहिलं. अजिबात जेवण नव्हती करत. काही थोडं फळ फ्रूटच वगैरे खात होती. तर बरं पण नव्हतं वाटून राहिलं. आज थोडं बरं वाटत आहे. चला, आता वाजून राहिल्या 7:45. प्रांजू आणि स्वप्नील रुहीला सोडून द्यायला गेल्या शाळेत. रुहीची तयारी वगैरे करून दिली मी. तिला चाय बिस्किट वगैरे चारले आणि आंघोळ वगैरे करून तिची तयारी करून दिली. आता प्रांजू आणि स्वप्नील गेलेले आहे. चला, आता रुहीचे आजोबा आंघोळ करत आहे. त्यांना चहा पाणी जेवण वगैरे देते, टिफिन भरून देते त्यांचा, कारण त्यांना पण 9 वाजता जावं लागतात. रुहीचं सामान राहते पडलेलं घरात तिकडे तिकडे. बघा, उचलू पण नाही देत ती. इकडे पण खूप सारं सामान पडलेलं आहे. वर पण आहे. बाकी पिशवीत भरून ठेवलेलं आहे तिचं सामान खेळायचं. इथे असं लावून ठेवावं लागते. भरून जर ठेवलं तर खूप ओरडते ते तिकडनं आल्यावर. चला, आता रुहीच्या आजोबाला चहा वगैरे बनवून देते, गरम करून देते चाय बिस्किट. चला, रुहीला मॅगी बनवून दिली आहे. गवाराच्या शेंगाची भाजी वगैरे प्रांजूनी, पोळ्या. चला, आता रुहीच्या आजोबाला टिफिन भरून ठेवते, चहा वगैरे देते. चला, आता भांडे वगैरे घासून घेते. ही रुहीला पिंगर तळून देणार होती, पण रुहीला पिंगर आवडत नाही जास्त, म्हणून आता तिने मॅगी तयार करून दिली आहे. ती तशी जेवण पण फार कमी करते रुही. तिला जेवणाची पण खूप हे आहे. तिला असं मॅगी वगैरे आवडते. चला, आता भांडे वगैरे घासून घेते मी. प्रांजूने शेंगा घेतल्या आहेत ह्या. चला, आता याचे दाणे काढून घेते, कारण लवकरच खराब होतात पावसाळ्याचे. मग चला, आता हे दाणे काढून ठेवून देते. सायंकाळी भाजीला होऊन जाते. मग ही भाजीपाला पण आता यावेळेस पावसामुळे लवकरच खराब होते. यावेळेस मार्केटमध्ये नाही गेले भाजीचं आणायला, म्हणून इथूनच घ्यावं लागून राहिलं आहे. चला, माझी पूजा पण झाली, चहा वगैरे झाला.